गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड़ सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री दासबोध दशक 14वा समास पहिला निस्पृह लक्ष्मण नाम। श्रीराम ऐका निस्पृहाची शिकवण युद्धी भुक्ती शहाणपण जेणे राहे समाधान निरंतर। सोपा मंत्र परीणे मस्तक साधे औषध गुणवंत साधे बोलणे सप्रचित तैसे माझे। तत्काळाचे अवगुण जाते उत्तम गुणाचे होय प्राप्ती। शब्द औषध तीव्र श्रोते साक्षपे सेवावे। निस्पृहता धरू नये धरिली तरी सोडू नये सोडिली तरी हिंडो नये ओळखी मध्ये। कांता दृष्टी राखू नये मनास गोडी चाखू नये। धारिष्ट चळता दाखवू नये मुखा पुले। पुंडलिकावर दे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या महनमंगल चरणकमलांना कोटी कोटी वंदन करून उपस्थित बंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव। मागच्या आठवड्यामध्ये संत संघामध्ये आपण अतिशय सुंदर निरूपण माऊलींच्या अमृततुल्य वाणीने ऐकलं। ते काय तर शिकवण निरूपण होतं। शिकवण ही अतिशय सुंदर अशी दिलेली आहे ती आचार विचारांची। आचरण शुद्ध ठेवायला सांगितलं निर्मळ ठेवायला सांगितलं आणि ही बुद्धीच आपल्याला आपलं स्वतःचं आचरण कसं शुद्ध राहील यासाठी अतिशय सुंदर असं साध्या सोप्या भाषेत तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच कळेल असं सुंदर निरूपण आपल्या जगद्गुरु श्रेंनी मागच्या संत संघामध्ये केलं। आजचा तो 13वा दशक संपलेला आहे आणि 14वा दशक इथून सुरुवात होते आणि या दशकाचं नावच आहे अखंड ध्यान नाम। अखंड ध्यानामध्ये जायचंय। जो शिष्य साधक असतात ते आध्यात्मिक मार्गामध्ये वाटचाल करत असताना मागच्या संत संघाचं इथे त्याचं आचरण शुद्ध पाहिजे आणि त्याच गोष्टीमध्ये आपण पुढे जो समास आहे दशक 14वा आणि समास 1 यामध्ये समर्थांनी काय सांगितलं तर निस्पृह लक्षण नाम। निस्पृहाची लक्षणे कोणकोणती आहे आणि ती असणं गरजेचं आहे कारण हा निस्पृह हा शब्द समर्थांच्या अतिशय आवडीचा आहे आणि तो समर्थांच्याच नाही तर सगळ्या संतांच्या आवडीचा जर शब्द असेल तर तो निस्पृह।
कारण या आध्यात्मिक मार्गामध्ये साधक आणि शिष्याने वाटचाल करत असताना जसं आचार विचारांची शुद्धता असते तसंच स्वतः निस्पृह असणं गरजेचं आहे. आणि ही निस्पृहता ही प्रत्येक साधकामध्ये, शिष्यामध्ये, कार्यकर्त्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मग ती त्याची लक्षणे कोणकोणती आहे तर या समासामध्ये 80 ओव्या दिलेल्या आहे. सगळ्यात दासबोधामध्ये हा समास अतिशय मोठा आहे आणि एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे. आता त्यावेळेचं समर्थांची जी दासबोध लिहिला त्यावेळेस समर्थांच्या काळामध्ये समाज हा अतिशय वेगळ्या प्रकारचा होता. मुघलांचं राज्य होतं आणि स्वतः समर्थ आपल्या संप्रदायाचा प्रचार प्रसार करत होते. त्या काळामध्ये त्यांनी 1100 मठ स्थापन केले आणि 1400 शिष्य त्यांचे होते. मग या शिष्यांना त्यांनी काय केलं तर एक सेवा दिली, गुरुसेवा म्हणतो. जसे आपले जगद्गुरुश्री आपल्याला सेवा देतात तशी त्या काळामध्ये समर्थांनी त्या 1400 शिष्यांना शिकवण दिली. ते मठ स्थापन केले, त्या मठाचा मठाधिपती म्हणजे महंत तयार केले त्यांना आणि त्यांना शिकवण दिली. जशी मागची शिकवण होती आचार विचारांची शुद्धता आणि तशीच ही शिकवण आहे निस्पृह. मग हे जे प्रवचनकार होते, जे कार्यकर्ते होते ते प्रत्येक गावागावामध्ये जात होते आणि प्रवचन कीर्तनाद्वारे आपल्या संप्रदायाचं प्रचार प्रसार करत होते. त्या काळात समर्थांनी केलं आणि या काळामध्ये सुद्धा आपले जगद्गुरुश्री हेच कार्य करत आहे. आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये हा प्रचार प्रसार श्री संप्रदायाचा प्रचार प्रसार करतात आणि ती जबाबदारी त्यांनी अनेक प्रबोधनकार, प्रवचनकार निर्माण करून ती जबाबदारी शिष्यांना दिलेली. त्या काळामध्ये समर्थांनी हा निस्पृह लक्षण का सांगितलं तर आज समाजामध्ये त्या व्यक्तीला उतरायचं असतं. अनेक समाजामध्ये मग ते हजार लोकांच्या समोर त्याला उभं राहायचं, मग नेतृत्व करायचं आहे ना. मग त्याच्यामध्ये हा निस्पृह म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेमध्ये निस्वार्थीपणा, निर्हेतुकपणा, निर्लेपपणा, निष्कामपणा. मग मी हे कार्य करतो आहे तर मी त्याच्या कार्याचा काय एक निष्कामतेने करणं गरजेचं आहे. मी करतो ही सेवा माझ्या गुरुदेवांच्या कृपेने करतो. आज जर बघितलं तर आज अनेक आम्ही प्रवचनकार आहे, आज आम्ही लांब लांब ठिकाणी जातो तर त्यावेळेस अक्षरशः माईक हातात घेऊस्तोवर धडधड होते. पण एकदा का माईक हातात आला तर त्यावेळेस सद्गुरू आपल्या मुखाने बोलत असतात. माझाच अनुभव आहे. मागच्या म्हणजे जानेवारीमध्ये मला ज्यावेळेस नंदुरबारला पाठवलं त्यावेळेस इतकी म्हणजे अतिशय माझी खराब परिस्थिती होती, बोलता येत नव्हतं. पण सद्गुरूंनी सांगितलं सेवा करायची आहे आणि तिकडनं आदेश आला. मी त्या ठिकाणी पोचली. 2,000 ते 2,500 उपस्थिती तिथे होती. पण त्यावेळेस मला असं वाटत होतं की माझा घसा इतका खराब झालेला होता आणि त्या घशाने इतका त्रास दिला होता की मला बोलणंही अशक्य होतं. परंतु ज्यावेळेस सद्गुरू अनन्य भावाने शरण झाले, कार्य कोणाचं आहे माऊली हे तुम्हीच करून घेणार, करता करविता तुम्ही. आणि ज्यावेळेस सद्गुरूंचं नाम घेतलं आणि हातात माईक घेतला त्यावेळेस 2.5 तासाचं प्रवचन तिथे झालं. मग हे कोणी केलं? मी अजिबात केलं नाही. हा दगड आहे. मग या दगडाला त्यांनी काय केलं तर त्यांच्या कृपेने तिथे मला ते सुचलं बोलायला. मी कोण बोलणारी, जगद्गुरुश्रींनी करून घेतलं. मग याच्यासाठी असा जो प्रचार प्रसाराचं कार्य आहे ते निस्पृहतेने, निष्कामतेने, लीनतेने, निस्वार्थीपणे होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी अनेक लक्षणं कोणकोणती सांगितलेली की आपण ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी जातो, एखाद्याचं नेतृत्व करतो, तिथे प्रतिनिधित्व आपण म्हणून करतो. जर आपलंच वागणं जर चांगलं नसेल तर आपल्याकडे बघून काय म्हणतील हे आज प्रवचन करतात आणि उद्या यांचं वेगळंच वागणं दिसतं. मग ती निस्पृहता, निस्वार्थीपणा कशी असायला पाहिजे की आपल्यामध्ये अनन्य भावाने लीनता यायला पाहिजे. करता करविता मी कोण नाही आहे, माझ्या बळे मी नाही बोलत, बोलविता धणी वेगळाची आहे. या मुखाने मी फक्त भोंग्याचं काम करते, परंतु हा भोंगा चालवण्याचं काम जगद्गुरुश्री करतात. ही लीनता प्रत्येकामध्ये यायला पाहिजे. ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या ठिकाणी जातो, गावात जातो, जिल्ह्यात जातो, त्यावेळेस आपल्यामध्ये काय असायला पाहिजे तर आपण त्या ठिकाणी आपली वेशभूषा, केशभूषा, आचरण इतकं स्वच्छ असायला पाहिजे की त्यावेळेस समर्थांनी सांगितलं तुम्ही खाण्याकडे लक्ष देऊ नका. मग तिथे मला शिरापुरी मिळेल का? नाही. मग तिथे बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी जरी मिळेल तर माझ्या सद्गुरूंचा तो प्रसाद म्हणून तो ग्रहण करा. याच्यासाठी छोटे छोटे आचरण, जे पुरुष लोक ज्यावेळेस बाहेर जातात त्यावेळेस समर्थांनी तिथे सांगितलं कांचन आणि कामिनी याच्यापासून दूर राहा. आणि माऊलींनी तेच सांगितलेलं आहे की आज आपल्या संप्रदायामध्ये हे स्त्री आणि पुरुषाचं नातंच इतकं सुंदर निर्माण केलेलं आहे की बंधू आणि भगिनी.
आणि त्यांना हात मिळवला जात नाही तर श्री गुरुदेव करून लीनतेन 4 हात लांबच राहायला सांगितलं. कारण माऊली नेहमी आपल्या प्रवचनात सांगतात की जिथे अग्नी आणि लोणी एकत्र येतं तिथे काय होतं तर लोणी हे अग्नीच्या रूपाने विरघळतं. म्हणून स्त्री आणि पुरुष हे 4 हात लांबच ठेवले. स्वतः स्वामीजीसुद्धा माऊलीसुद्धा कधीही एकांतात कोणत्याही स्त्रीला भेटत नाही. मग तेच आपण आचरणात आणायला पाहिजे. आणि या कामिनी कांचन, कांचन म्हणजे पैसा, या पैशापासून अलिप्त राहायला पाहिजे. आज हां सोनं म्हणजे पैसा अडका सोनं याच्यापासून लांब राहायला पाहिजे. मग आपली आज जर मी एखाद्या ठिकाणी, माझंच उदाहरण सांगते, मी एखाद्या ठिकाणी प्रवचनाला गेली किंवा प्रबोधनाला गेली आणि त्या ठिकाणी जर मी असं इच्छा केली की इथून मला पैसे मिळायला पाहिजे तर ती माझी सेवा होईल का? तर अजिबात नाही. आपले जगद्गुरू श्री एवढे मोठमोठे कार्यक्रम करतात, कधी कधी वाटलं का की त्यांनी अमुक अमुक ठिकाणून पैसा घेतला? कधीच नाही, निस्वार्थपणे. मग जसे आपले गुरु आहेत तसेच या शिष्याने वागणं गरजेचं आहे. मग हे कार्य आज आपल्या जगद्गुरुश्रींची इच्छा आहे की 10,000 प्रवचनकार निर्माण व्हायला पाहिजे. मग हे प्रवचनकार निर्माण होत असताना जर त्या प्रवचनकारांमध्ये जर गुण जे अवगुण आहे त्यांच्याजवळ असेल तर त्याचा समाजामध्ये वाईट परिणाम होणार ना. मग कोणते गुण निवडायचे? तर चांगले गुण निवडायचे. मग तीच निस्पृहता, तीच निष्कामता. आणि याच्यासाठी अनेक छोटे जे उदाहरण दिलेले आहे. कामवासने, विकार जे आहे त्या विकारांवर आपण प्रभुत्व मिळायला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर. आज आपण स्वामीजींनी आपल्या शिकवणीमधून सांगितलं, स्वप्नात सुद्धा दुसऱ्याचं वाईट चिंतू नये, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवण्यासाठी आपण तर प्रवचनकार म्हणून जातो, प्रबोधन करतो, पण स्वप्नात सुद्धा वाईट चिंतू नका. पण एखाद्या वेळेस जर एखाद्याने 4 व्हीलर घेतली आणि आपल्याला काय वाटतं, अरे माझ्याकडं काहीच नाही, कशाला अडकायचं त्या स्वार्थामध्ये, त्या लोभामध्ये? तर अजिबात नाही. म्हणजे ही निस्वार्था. जैसे ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्त सुधावे समाधान. जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये ही एकाग्रता येणार नाही आहे. कारण या ठिकाणी समर्थांनी एक अतिशय सुंदर शब्द वापरला की देह बुद्धीचा नाश व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपल्यामध्ये विकार आहे तोपर्यंत आपल्याला गर्व येणार, अहंकार येणार आणि अभिमान येणार. बघा, ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो त्यावेळेस अनेकांना वाटतं आम्हाला शाल मिळायला पाहिजे, आम्हाला नारळ मिळायला पाहिजे. कशाला अपेक्षा करायची त्याची? काहीच गरज नाही आहे ना. काही ठिकाणी जर चांगलं बोललं तर मग तिथे वाटतं की यांनी आमची स्तुती करायला पाहिजे. पण समर्थांनी सांगितलं जिथे स्तुती करताना 4 हात लांब राहा. 4 हात, कारण त्या स्तुतीमुळे, हो ताई तुम्ही खूप छान बोलतात, ती स्तुतीसुद्धा आपल्या कानावर पडायला नको. कारण त्या स्तुतीने काय होतं तर आपल्यातील गर्व वाढतो, अहंकार वाढतो, अभिमान वाढतो. आणि स्तुती त्याने केली पाहिजे ज्यांच्या शाळेमध्ये आपण शिकलो, जे आपले पेपर तपासणार आहेत आणि मार्क देणार आहेत, त्यांनी म्हटलं पाहिजे, त्यांनी सर्टिफिकेट दिलं पाहिजे, तर ती खऱ्या अर्थानं परीक्षा असते. मला एकदा असाच प्रसंग आठवतो. माझे गुरुदेव आम्हाला बाहेर फेकलं होतं, लांब फेकलं होतं आणि ते मुंबईत राहत होते, आम्ही नाणीजला. एकदा कार्यक्रम करून, पुण्यातून कार्यक्रम करून आम्ही खोपोली मार्गे रायगडला आलो. रायगडला मला वाटतं अलिबागला कार्यक्रम होता. तर येत असताना वाटेमध्ये खोपोलीचा आश्रम भेटला गगनगिरी महाराजांचा. म्हणून आमच्यावर प्रचंड प्रेम होतं त्यांचं. तर आम्ही गेलो दर्शनाला, दर्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं, बाप रे तुझं काम किती फार सुंदर आहे, अतिशय सुंदर तुझं काम चालू आहे वगैरे. आणि भरपूर स्तुती केली, कौतुक केलं की तू जे समाजासाठी काम करतोयस ते फार कौतुकास्पद आहे वगैरे. त्या माझ्याबरोबर आपल्या संस्थेचे त्यावेळेला अध्यक्ष होते सुनील साळवे, कार्याध्यक्ष होते ते. तर ते म्हणाले, बघा स्वामी तुमचं किती गगनगिरी महाराजांनी कौतुक केलं. मी एकाच शब्दात सांगितलं की ज्याच्या शाळेमध्ये मी शिकलो त्याने माझला 0 दिला असता जरी ना तरी मला आवडलं असतं. ह्यांनी 100पैकी 100 मार्क दिले तरी मला त्याच्यात काही स्वारस्य वाटलं नाही, कारण यांच्या कधी मी शाळेतच बसलो नाही. त्यांना काय माहिती, ज्याच्या शाळेत मी दाखला, ज्याचा मी विद्यार्थी आहे, त्याने माझा पेपर तपासून 0 दिला मला तरी मला परमानंद वाटेल. इतकं एकनिष्ठ आपण राहिलं पाहिजे, निस्पृह राहिलं पाहिजे. ज्या वेळेला कुठल्या तरी अपेक्षा निर्माण होतात त्यावेळेला आपण वाया जातो. ताईंकडे आपण देऊया माईक, मी नंतर थोड्या वेळानं बोलेन. श्री गुरुदेव माऊली, अतिशय सुंदर सांगितले स्वामीजींनी. आणि खरंच आहे की ज्यावेळेस अशी निष्कामता ज्या शिष्यांमध्ये येते
तो शिष्य खरंच ह्या अखंड ध्याननामामध्ये म्हणजे त्या स्वरूप ज्ञानापर्यंत नक्कीच पोचतो. जसं आचरण विचार जर शुद्ध असले आणि तशीच त्याच्याबरोबर निस्पृहतेची साथ असेल तर नक्कीच तो साधक शिष्य त्या आत्मज्ञानापर्यंत त्या स्वरूप ज्ञानापर्यंत पोचतो. आपल्या स्वामीजींच्या शिष्य अनेक आहेत, पण ज्यावेळेस त्या सद्गुरू सहवासामध्ये येतो तर त्यावेळेस जसे आपले माऊली निस्वार्थी आहे, निरपेक्ष आहे, तसं शिष्यांमध्ये सुद्धा हे जे गुण आहे ते वाढीस लागतात. ते कसं काय तर सगळ्यात मला आता आठवतं आपल्या निकमताईंमध्ये खरंच ते गुण आहेत. कारण मी ज्यावेळेस परीक्षा ही प्रवचनकारांची देत होती त्यावेळेस काहीच येत नव्हतं आणि त्यावेळेस त्यांचा कल्याणला 24 दिवसांचा दौरा लागला. मी त्या प्रवचनाला गेली आणि लांब बसलेली होती. मग ताईंनी माझ्याजवळ आल्या, पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं की मी इथे जरी माझं प्रवचन असलं पण ताई तुम्ही 2 मिनटं का होईना इथं उभं राहून बोला. मी म्हटलं नाही हो, मला काहीच बोलता येणार नाही, मी कसं काय बोलू, मी अजून तर परीक्षा दिली नाही, कुठेच गेलेली नाही आहे, कुठेच बोलली नाही, मी कसं नाही. तुम्ही बोलू शकतात, तुम्ही करू शकतात, तुम्ही उठा, तुम्ही बोला. आणि त्यावेळेस तो हात माझ्या पाठीवर पडला निकमताईंचा आणि खरंच त्यावेळेस 2 मिनटं का होईना मी बोलले, पण हाच तो ते आशीर्वाद होता आणि तोच आशीर्वाद आज मला मिळाला आणि मी माऊलींच्या इथे बसून हे 2 शब्द का होईना बोलू शकते. खरंच असे निष्काम निस्वार्थी शिष्य माऊलींनी तयार केलेले आणि खरंच याच्यापुढे असेच जर हे 10,000 प्रवचनकार निस्वार्थीपणे निरपेक्षपणे असेच जर काम केलं तर हा 2.5-3 कोटीचा संप्रदाय वाढलेला आहे, तो 100 कोटीपर्यंत जायला वेळ लागणार नाही हो. आज जो स्पीड आहे तो 10 पटीने काय 100 पटीने तो वाढेल. आणि ही निस्पृहता प्रत्येक शिष्यामध्ये प्रत्येक कारण काय करायचं आहे आपल्याला, तो गुरु कार्य करायचं आहे. ते तुमच्या आमच्यासाठी नाही करायचं, आपल्या सद्गुरूंसाठी करायचं आहे. ही निष्कामता जर असेल तर त्या स्वरूप ज्ञानापर्यंत आपण पोचू शकतो. अनेक संतांनी समर्थ रामदास स्वामींनी हा निस्पृह निरूपण जो समाज घातलेला की निस्पृह लक्षण, त्याला निरूपण नाही म्हटलं आहे, लक्षण असं नाव दिलं आहे या समासाला. या समासामध्ये ही निस्पृहता का सांगितलेली आहे, कारण ज्यावेळी आपण मोठे होतो समाज आपल्याला मानायला लागतो, समोरचे लोक आपल्याला मान सन्मान देतात, त्यावेळेला देवसुद्धा वेगळ्या माध्यमातून कसोटी घेत असतो, परीक्षा घेत असतो. जसं नामदेवांची परीक्षा घेण्यासाठी देव कुत्रा झाला आणि नामदेवांकडे आलं. देवाला पाहायचं होतं की ह्याने अणुरेणूपासून ब्रह्मांडे वरीला तो म्या विठेवरी पाहिला हा अभंग लिहिला आहे. बघूया खरंच यांनी फक्त कवित्व केलं आहे की यांच्या नसानसामध्ये तो भरला आहे. म्हणून देव कुत्र्याच्या रूपामध्ये आले. नामदेव महाराज स्वयंपाकघरामध्ये बसले होते, पत्नी भाकऱ्या भाजत होती. नामदेव महाराजांच्या पुढ्यामध्ये ताट वाढलं होतं, भाकरी होती, लोण्याची वाटी होती. नामदेव महाराजांच्या आणि बायकोचे गप्पा चालू होत्या. इतक्यात कुत्रा मागच्या दरवाजानं आतमध्ये घुसला. इकडे तिकडे थोडंसं पाहिलं कुत्र्यानं, पटकन गेला, नामदेव महाराजांच्या पुढ्यातली भाकरी उचलली आणि कुत्रा पळायला लागला. कुत्रा पळायला लागल्याबरोबर नामदेव महाराजांच्या बायकोला प्रचंड राग आला. तिने हातात लाटणी घेतली आणि म्हणाल थांब मेला तुझं कंबरटच मोडते. नामदेव महाराजसुद्धा तितक्याच आवेगानं उठले, पण उठले ते लोण्याची वाटी घेऊन उठले. नामदेव महाराज कुत्रा पुढे, नामदेव महाराजांची पत्नी त्याच्या पाठीमागे, नामदेव महाराज तिच्या पाठीमागे. ती म्हणते थांब मेला तुझं कंबरटच मोडते, भाकरी पळवतो का. नामदेव महाराज म्हणतात अरे बाबा थांब थांब थांब, पळू नकोस, अरे कोरडी खाऊ नकोस, तुझ्या घशाला त्रास होईल, थांब त्याला जरा लोणी चोळून देतो. ही दृष्टी येण्यासाठी निस्पृहता अत्यंत आवश्यक. माझ्या पुढ्यातली भाकरी पळवली, निस्पृहता नसेल तर राग आला असता. निस्पृहता असल्यामुळे अरे ही भाकरी त्याचीच आहे, त्याची भाकरी त्यानं पळवली, बिघडतं कुठे. माझ्या पुढ्यातली पळवली म्हणून काय झालं, मी कोण लागून गेलो. यासाठी निस्पृहता. संत संघामध्ये जी गुरुसेवा दिली जाते ती यासाठीच दिली जाते. आपल्यामध्ये निस्पृहता आली पाहिजे. आपण माधुकरी मागतो, मेहरबानी करत नाही आहे, माझ्यातला रजोगुण, माझ्यातला तमोगुण, माझ्यातला सत्वगुण जावा आणि मी निव्वळ आणि निर्मळ निरीच्छ झालो पाहिजे. यासाठी गुरुनी दिलेली सेवा आहे. त्यामुळे ताठाभिमानानं गर्वानं भीमासारखा फिरणार, हे चला माधुकरी मागायला, असं नाही करणार.
मी लीनतेनं, मी विनम्रतेनं गुरूंसाठी ती माधुकरी मागेन, भिक्षा मागेन. कदाचित गुरूंनी माझ्यातले जे दुर्गुण आहेत ते घालवण्यासाठी मला ही सेवा दिली असेल. मग मी माऊली अमुक दिलं, माऊली तमुक दिलं याच्यासाठी नाही काम करणार. तर प्रामाणिकपणे आम्ही सगळेजण उठू आणि गावामध्ये जाऊ, माधुकरी मागू, गुरु नाम घेऊन माधुकरी मागू, गुरु नाम घेऊन भिक्षा मागू. हा भिक्षा समास हा पुढच्या वेळी येणार आहे, पुढच्या आठवड्यात आपल्याला ऐकायला मिळेल. त्यामुळे आपण त्याच्यावर जास्त बोलूया नको. तेव्हा आपल्यामध्ये निस्पृहता आहे का, आपल्यामध्ये निगर्वता आहे का, म्हणजे आपला गर्व गेला आहे का, आपला अहंकार गेला आहे का, आपण निरीच्छ झालो आहे का, आपण निस्पृह झालो आहे का, मान सन्मानाला भुकेलो आहे का. मान सन्मानाची देवा नको माझा, असं माझा अभंग आहे की या मान सन्मानाची मला आज देऊ नकोस. मान सन्मानाच्या पलीकडे मी गेलेलं आहे, मान सन्मानाच्या पलीकडे नेणं हे देवा तुझं काम आहे. माझं एकच काम, गजानना तुझ्या आम्ही पायातील वाहणं, याचक तुझे आम्ही द्यावे समाधान. मी फक्त तुझी याचना करणार, कुठली, कृपेची. हे गुरुदेवा माझ्यावर असंच सातत्यानं तुमचं प्रेम राहू दे, बाकी मला काही नको. मला कोणी मोठं म्हटलं नाही तरी चालेल, मला सेवा केंद्राचं अध्यक्ष नाही म्हटलं तरी चालेल, मला तालुका प्रमुख नाही म्हटलं तरी चालेल, मला कोणी सदस्य नाही केलं तरी चालेल, पण नेहमी संत संघाला मी येईन. नेम हाची धरीन जन्मोनी या कोळी. मी नेम हाच धरेन की या मनुष्य कोळीमध्ये मी जन्माला आलो आहे, तर तुझा संत संघ कधी चुकवणार नाही, तुझी शिकवण जी आहे ती कधी अव्यरणार नाही. तू जे सांगितलं त्या मार्गाने जाण्याचा मी प्रयत्न करेन. आली निस्पृहता. त्यासाठी कशाला शिक्षणाची गरज आहे, त्यासाठी काय गरज आहे गरीब श्रीमंतीची, त्यासाठी काय गरज आहे उच्च नीच होण्याची. एक फक्त भाव पाहिजे. एका भावासाठी, एका श्रद्धेसाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ज्यावेळी आपली गुरूंवर श्रद्धा असते, ज्यावेळी गुरूंवर आपली पूर्ण निष्ठा असते, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यातल्या गळून पडतात. म्हणून मी नेहमी अनुग्रह घेताना सांगतो प्रत्येकाला की मी जे केलं तशा प्रकारे तुम्ही करावं ही अपेक्षा असते. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की एखाद्या स्त्रीचं आपल्या नवऱ्यावर प्रेम असेल, किंवा एखाद्या पुरुषात आपल्या बायकोवर प्रेम असेल, किंवा एखाद्या व्यक्तीचं एखाद्या विशिष्ट वस्तूवर प्रेम असेल, त्याच्या पलीकडचं प्रेम गुरूंवर कर. आता प्रेम म्हटलं की त्याच्यात विषय सुख येतं का, प्रेमाचे वेगवेगळे प्रकार आहेत. विषय सुख हा अध्यात्माचा काहीच संबंध नाही, त्याला बाजूला टाकायचा, विषय सुखाचा त्याग करायचा, त्यावेळी आपण खऱ्या अर्थानं आध्यात्मिक होतो. ज्या प्रेमामध्ये जिव्हाळा आहे, ज्या प्रेमामध्ये ओढ आहे, ज्या प्रेमामध्ये आस आहे, ज्या प्रेमामध्ये भाव आहे, ज्या प्रेमामध्ये तुझ्या वाचून नाही अशी तगमग आहे, त्याचं नाव प्रेम. ज्या प्रेमामध्ये काहीतरी देणं घेणं आहे त्याला प्रेम नाही म्हणत, स्वार्थ. ते प्रेम असूच शकत नाही, त्याचा स्वार्थ असतो. मग म्हणून स्त्री पुरुष एकमेकावर काही जण प्रेम करतात, म्हातारी झालीत की एकमेकांचे खटके उडायला सुरुवात होतं. का तर तो स्वार्थ होता तरुणपणात, खरं प्रेम नव्हतं. पण काही वृद्ध जोडपी अशीही दिसतात की म्हातारपणामध्ये पण इतकं तरुणांना लाजवेल याच्या पलीकडचं प्रेम एकमेकांवर असतं. कारण त्याने हाडामासावर प्रेम केलेलं नसतं, एकमेकाच्या मनावर प्रेम केलेलं असतं. त्या प्रेम म्हटलं की त्याच्यामध्ये शारीरिक शृंगार, शारीरिक भावना ह्या कधीच नसतात. तेव्हा अशा प्रकारे गुरूंवर प्रेम केलं पाहिजे की मी तुझ्यासाठी आहे, तू माझा श्वास आहे, तुझ्याशिवाय मी नाही, तुझ्याशिवाय हे जीवनच अधूर आहे. अशा प्रकारची भावना ज्यावेळी आपण ठेवू तेव्हा मग त्यावेळी आपल्यामध्येही निस्पृहता येईल. गुरूंनी जो ग्रहपाठ दिलेला आहे, गुरूंनी ज्या वेगळ्या प्रकारच्या आपल्याला सामाजिक सेवा करायला सांगितलेल्या आहेत, वेगळ्या प्रकारची गुरुसेवा दिलेली आहे, ती गुरुसेवा तो नाही करत, मग मी कशाला करू, हे काढून टाकलं पाहिजे. तो करत नाही, मी कशाला करू, असं ज्यावेळी आपल्याला वाटतं त्यावेळी समजून जायचं की आपण अजूनही कच्चे आहोत. आपण नेहमी समजायचं अशा माणसानं की मी कच्चा आहे, कारण मी दुसऱ्यासाठी विचार करतो, माझा विचारच नाही करत. मी आणि माझे गुरु, मला ज्या अर्थी गुरुतत्वातनं आलेला आदेश आहे की ही सेवा आपल्याला करायची आहे, मग ती करून घेणारे ते आहेत, करून घेणारे ते आहेत, करणारेसुद्धा तेच आहेत, फक्त माध्यम म्हणून माझा वापर करतात. मागच्या संत संघाच्या प्रवचनामध्ये आपण ऐकलं की शरीर हे माध्यम आहे, सगळं काम आत्मा करून घेतो. तसं आत्मा म्हणजे इथं कोण आहे, गुरु, आणि मी म्हणजे काय, शरीर. तर माझ्या माध्यमातून ते करून घेत आहेत. या शरीराला
प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, या शरीरामध्ये अनासक्ती निर्माण व्हावी, या शरीरामध्ये दास्यभाव निर्माण व्हावा, या शरीराचे आचार विचार पवित्र व्हावेत. यासाठी गुरुनी ही सेवा करून काय केलेलं आहे, मला माझा उत्कर्ष करायचा गुरुनी ठरवलेलं आहे. आणि म्हणून मी माझी जी निष्ठा आहे ती निस्पृह ठेवी. मला कोणी मान देऊ दे नको देऊ दे, स्वामींनी मला सेवा केंद्राचा अध्यक्ष करू दे नाही तर नको करू दे, पण स्वामींच्या संत संघाला माझ्या गावातले लोक मी दर आठवड्याला कोण नाही कोणतरी नवीन घेऊन येणारच. ही मला मिळालेली सेवा आहे. माझे गुरु येतात, मग त्यांचे विचार मला समजतात, माझ्या गुरूंचे विचार सगळ्यांना समजले पाहिजेत. मला जर पटतात तर बाकीच्यांना का नाही पटणार, जरूर पटतील, परंतु मी कमी पडतोय माझ्या गुरूंचे विचार पोचवण्यासाठी. त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी दर आठवड्याच्या संत संघाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मला किती त्रास होऊ दे, मी शनिवारी जाऊन एका तरी कुटुंबाला सांगणार की तुम्ही पुढच्या उद्याच्या संत संघाला या, येऊन तर बघा, स्वामी काय सांगतात ते तर ऐका. नाही पण माझा तिथे अपमान होईल, अपमान होते तर मान होते, काय व्हायचं ते होऊ दे, मी मानापाण्याला भुकेलेलं नाही, तर मी गुरूंचा दास आहे, गुरूंचा चेला आहे, गुरूंचा चरणरज आहे. अशा प्रकारे ज्यावेळी आपला वृत्ती उफाळून येतील त्यावेळी समजायचं आपण निस्पृह झालो. आता राहिला विषय प्रवचनकारांसाठी. प्रवचनकार आपल्या संप्रदायाचे ज्या वेळेला संत संघामध्ये जातात तेव्हा प्रवचनकारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या कृतीमुळे गुरूंना गालबोट लागता कामा नये, आपल्यामुळे गुरूंचा कमीपणा कधी होता कामा नये. मी नेहमी माझ्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवलेलं आहे की माझ्यामुळे माझ्या गुरूंचं नाव कधी कमी होता कामा नये, गुरूंना कधी लाजेनं मान खाली घालायची वेळ येणार नाही. आणि लक्षात घ्या, आपण चुकून असं केलं तर होतं काय, गुरूंचा अपमान होतोच, पण समाजसुद्धा आपल्याला स्वीकारत नाही. अरे हा बोलतो तसा वागत नाही, हा इकडे म्हणतो पैशाची गरज काय आणि गुपचूप फोन करून सांगतो मला गाडी पाठवा, मला एवढ्या रुपयाचं पाकिट द्या, मला एवढ्या किमतीची शाल दिली पाहिजे, अशा प्रकारचा हार घातला पाहिजे, मला बसायला अशा प्रकारचं आसन पाहिजे. अशा प्रवचनकाराला समाज कसा स्वीकारणार, नाही स्वीकारणार. का नाही स्वीकारणार, तर तो बोलतो तसा वागत नाही. म्हणून प्रवचनकारांनी सुद्धा निस्पृह असणं आवश्यक आहे. कधी कीर्तन, कधी भजन, कधी प्रवचन पैशानं करायचं नसतं. देवाचं नाव विकायचं नाही, हा आपला उद्योग नाही, हा आपला धंदा नाही, हा आपला छंद आहे. आणि तो आपण आपल्या आत्मिक उन्नतीसाठी करतो. आपल्याला जे ज्ञान झालं गुरुकृपेमुळे ते ज्ञान आपण दुसऱ्याकडे नेऊन पोचवणं ही आपली सेवा आहे, ही आपली ड्युटी आहे, असं समजून प्रत्येक प्रवचनकारानं वागलं पाहिजे. प्रवचनकारांच्या बाबतीमध्ये सुद्धा भक्तगणांनी लक्षात घेतलं पाहिजे, ते प्रवचनकार म्हणजे स्वामींचे प्रतिनिधी असतात. मग आपण स्वामींची हालापेष्टा स्वामींना देऊ का, स्वामींना आपण त्रास देऊ का, नाही तर प्रवचनकार आलाय बस बोंबला तिकडे मळ्यामध्ये, येशील कधी, आम्ही संध्याकाळी तुला गाडी पाठवून देऊ किंवा घेऊन जाऊ त्यावेळी जा, असं नाही केलं पाहिजे. प्रवचनकाराच्या रूपातून स्वामी आलेले आहेत आणि स्वामी आपल्याला बोध करणार आहेत. अशा प्रकारे भक्तगणांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रवचनकारांनी प्रामुख्याने लक्षात ठेवलं पाहिजे, जैसे ठेविले नरेंद्र मुनी, म्हणजे जसं ठेविले अनंत तैशा परीर आहे. जसं अनंतानं ठेवलं, जसं गुरूंनी ठेवलेलं आहे तशा प्रकारे मी समाधान राहील. मला कधी त्याचा कमीपणा वाटणार नाही की मी कोणतरी एवढा मोठा प्रवचनकार आहे, मी कीर्तनकार आहे आणि मला हे रिस्पेक्ट देत नाहीत. तुमच्या कृतीतून समोरच्यांना शिकता येईल की अरे बापरे, आपण या माणसाकडे एवढं दुर्लक्ष केलं, पण किती हा गुरुपुत्र आहे, केवढे मोठे ह्या माणसावर संस्कार आहेत, की किती निस्पृह, किती प्रामाणिक आहे, किती निष्ठा, किती श्रद्धा. आपल्या कृतीतून, प्रबोधनकारांच्या कृतीतून समोरचा भक्त घडत असतो. आणि यासाठी समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की ज्याला उत्तम पुरुष व्हायचं, ज्याच्या अंगामध्ये उत्तम लक्षणं आली पाहिजेत, त्यांनी निस्पृह राहायला शिकलं पाहिजे, निरीच्छ राहायला शिकलं पाहिजे. आपल्या इच्छा आकांक्षा कमी झाल्या, आपल्याला एकच माहिती आहे किंवा एकच आपल्याला ध्यास लागला पाहिजे की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये गुरुकृपेला पात्र राहिलं पाहिजे. मी गुरुकृपेच्या कधी विरुद्ध वागणार नाही. गुरुंना जे आवडतं ते मी करण्याचा प्रयत्न करेन. मग माझा मान होऊ दे, माझा सन्मान होऊ दे, मला
काय क्लेशी भोग भोगायला मिळू नये तर आणखीन काय होते. मग पहा त्या प्रवचनकारांचा पण उदो उदो होतो की नाही. तेव्हा आपण सर्वांनी निस्पृह होऊया, निरीच्छ होऊया. जितके निरीच्छ होणार, जितके निस्पृह होणार, तेवढं भगवंताच्या जवळ जाणार. जेवढं स्वार्थी होणार, जेवढं आपमतलबी होणार, तेवढे भगवंतापासून लांब जाणार. आता हा निर्णय आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. मी तो 100% केलेला आहे. आणि तो ज्या क्षणाला इथे अध्यात्मात पाऊल ठेवलं आहे त्या क्षणापासून मी तो केलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मी विचलित होणार नाही. कधी मला त्याच्या कुठल्याही प्रकारचा माझ्यावर परिणाम होणार नाही. परंतु तुम्ही मंडळी सर्वांनी त्याचा निश्चय करावा की आपल्याला निस्पृह होऊन परमात्माकडे जायचं आहे, निरीच्छ होऊन परमात्माकडे जायचं आहे की प्रपंचाकडे घुसायचं आहे, हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. असा हा एक पॉईंट आहे, असा हा एक चौक आहे की त्या चौकामध्ये उभे राहिलात आणि निस्पृह हा गुण तुमच्या अंगामध्ये आला तर तुम्ही ऊर्ध्वगतीला म्हणजे परमात्माकडे जाल. आणि स्वार्थ मोह हा गुण स्वीकारलात तर तुम्ही खाली जाणार आहात. निर्णय तुमचा आहे, तुम्ही ठरवायचं आहे. आणि कशा प्रकारे जीवनाची वाटचाल करायची ही तुमची तुम्ही ठरवावीत. तुम्ही सुज्ञ आहात, योग्यच ते निवडाल याची खात्री आहे मला. म्हणून मी इथे आपली रजा घेतो आणि पुढच्या संत संघामध्ये परत भेटतो. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.